तात्या तात्या इफ्टीन तात्या इप्स्टीन फाईलमध्ये तुमचं नाव आलंय, तुमचे व्हिडिओ समोर आले तर सगळे म्हणाले तर तात्या असे होते तसे होते. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या एकंदरीत? या पाच सुरेखा बाई ते इफ्टीनच्या माहिती सोयाबीन हाणली त्याच्या कसं असते तुम्हाला सांगतो. इफ्टीन फाईलबद्दल तुम्ही बोलायले, इथं सरपंच असून घरकुलाची फाईल 4 वर्षापासून त्या घरकुलाच्या फाईलीमध्ये मो नाव नाही, तुम्ही इफ्टीन फाईलमध्ये मो नाव मागायले का? माहिती तर मग इथं झेडपीची निवडणूक लागणार आहे म्हणून बुग बदनाम करायचे धंदे चालू आहेत मला. बाकी काय सुरेखा बाई माया मग आधीतलंय ताण आहे तो. रील पाणी नाही, गहू वाळून चाललाय, ढोरं वाळून चालले तर माई वर्ल्ड कप चालू होणार आहे, काळ्या मोन्याला मूळव्याध झाला आहे, त्याचा इलाज करायचा आहे हा. आणि त्याच्यामध्ये हे इफ्टीन का 15 माईचा जाऊ दे आता. काय सेवा देऊ वाटत आता सकाळी सकाळी म्हणून तुम्हाला सांगायलो, तसं काय नाही हो. खोट्या बातम्या आहेत सगळ्या. तुम्हाला तर माहिती आहे बदनामीचं षडयंत्र तात्याच्या विरोधात किती रस्ते आहेत लोक हा. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका पहा. तुम्हाला सांगतो तात्या हे निर्मळ मनाचा माणूस आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि अख्ख्या पंचकृषीला अख्ख्या ब्रह्मांडाला माहिती आहे की तात्या माणूस कसा येतं. त्यामुळे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका त्याच्याकडं. त्या इप्स्टीनला एकदा आता ते मेलय म्हणून सांगा, त्याला स्वर्गात जाऊन हाणलं असतं. म्या स्वर्गात का हाणलं, नरकात गेला असतं फोकणीचं. तात्या तात्या तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय, पोरीच्या पप्या घ्यायलेत तुम्ही, त्याच्याबद्दल काय हे सांगा? पहा म्हातारे बा, तुम्ही नवतरपणी काय काय कांड केले तर मलाही चांगलं माहिती आहे. तुमचे उसातले, खिंडीतले, वावरातले, शेतातले सगळे कांड जर मी बाहेर काढले, तुम्हाला धोतर घालायचं सुद्धा सुधारणार नाही. धोतरातून खळखळ पाणी यायचं तुमच्या हा. त्यामुळे मला ते व्हिडिओचं सांगू नका. काळ्या मौन्याच्या मोबाईलमध्ये गावातल्या लोकांचे असले व्हिडिओ येतं का, ते व्हिडिओ जर पाहिले तर डोळ्यातून धोपट बाहेर निघायचं. आणि साधी सरळ सोपी गोष्ट आहे, आजकाल AI आलं. AIच्या माध्यमातून कसे व्हिडिओ कोणाचे कसे व्हिडिओ बनवता येतं. त्यामुळं ते व्हिडिओ सगळे खोटे येतं. आणि एखादी पप्पी जर मी घेतली बी असेल कोणाची, तर पप्पी घेण्यात काय चुकी आहे रे हा. पप्पी घेऊ शकत नाही काय? इच्छा असतात माणसाच्या. तुम्ही माणसं आहेत तसे, मी माणूसच आहे की हा. सरपंच असलो मग काय झालं. तात्या तुम्ही गु खा, त्याच्यावर आम्हाला काय घेणं नाही, पण लहान लहान पोरीच्या पप्या घ्यायले तुम्ही हा. तुमच्यासारख्या माणसाला ह्यो प्रश्न कॅन्सल करा. हा म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडं, प्रश्न कॅन्सल करता का? अध्यक्ष प्रश्न विचारा. तात्या मला फक्त एवढं विचारायचं का इफ्टीन फाईलमध्ये अजून कोणाकोणाची नावं आहेत, म्हणजे ते बदनाम करता आलं असतं सांगा नाव आहे. अध्यक्ष मायाच्या लय शान आहे रे तू हा. मग खुट्टा उपटीला म्हणजे दुसऱ्याचे खुट्टे उपटू काय मी आता, होय रे? सगळे सारखेच आहेत रे. मी तुम्हाला काय सांगू, मी फक्त तात्या आहे म्हणून तुमच्या समोर आहे. बाकीचे घाबरले तर इथं जागच्या जागेवर भळभळ मुतली असते इजारीत. तात्या मी पुण्यावरनं आलोय आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावायचा आहे. मला सांगा, बाकीचे म्हणत आहेत की इप्स्टीन फाईल ह्या तुम्हीच बाहेर काढल्यात, म्हणजे बाकीच्या देशातील नेत्यांना तुम्हाला ब्लॅकमेल करता येईल. हे पहा पुणेकर, पहिली गोष्ट तर अशी आहे की पुणेकरांनी बाहेर जायचं नसते, बाहेरच्या लोकांनी पुण्यामध्ये येऊन पुण्यातली गर्दी वाढवायची असती. आणि राहिला प्रश्न ब्लॅकमेलचा, तर काळ्या मौन्याच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ आहेत का ते कोणाला बी ब्लॅकमेल करू शकते. पण ते ब्लॅकमेल त्यांना आजवर कोणाला केला नाही, कारण ते स्वतः ब्लॅक आहे. आणि तुम्ही मला म्हणाले का ब्लॅकमेल करता म्हणून तुम्ही. ब्लॅकमेल करण्यासाठी आधी कोणीतरी काहीतरी कांड केलं पाहिजे हो. केलंच जर नाही कोणी काही कांड, तर मारणार मी कशी त्याची. समजणे वाला को इशारा कापी आणि काही तो दुनिया वाला को तात्या बी बाकी. तात्या मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा सांगे विचार. दादांसोबत घातपात झाला असावा असं वाटतं का तुम्हाला? हे पाय सांगितलं तुला एक गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये सध्या बऱ्याच अशा घटना घडायला, बरेच असे मुद्दे येतं की ज्या मुद्द्याबद्दल बोललेलं, ज्या मुद्द्याबद्दल सरकारला प्रश्न विचारलेले, जे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचलेले सरकारला मागात पडणार येतं. त्यामुळे त्या मुद्द्यापासून लक्ष भरकवण्यासाठी हे घातपात बितपात असलं काहीतरी लोकांच्या मनामध्ये पेरून टाकायला येतं. आणि कसं आहे, आणि दादाच्या घरचे लोक सुद्धा कामाला लागलेत रे हा. घातपात जर असतात तर दादाच्या घरच्या लोकांनाच आधी डाऊट घेतला असता ना. त्यामुळे तसला काहीच विषय नाही बाय. पण तात्या ते म्हणालेत की धुक्यामुळं धावपट्टी दिसली नाही. सकाळी 8:30 वाजता कोणता धुका असते आणि CCTV फुटेज दाखवा म्हटलं तर ते दाखवलं, म्हणजे घातपात असला पाहिजे. इजू मोरगे मायजे हुशार होता की रे तू हा. मायजे तुलाही कळू न करे. अरे लोकायला जुत्यात काढायचे धंदे चालू आहेत रे. लोकायला जुत्यात काढले ते, बाकी काहीच विषय नाही पाय. धुकं बिक हे बी नुसत्या गप्पा आणायच्या. नंतर काय एक चौकशी होईल आणि चौकशीमध्ये निदर्शनास येईल की काहीच नव्हतं, नैसर्गिक अपघात झाला म्हणून ते. बाकी काहीच विषय होणार नाही. त्यामुळे तू जास्त लोड घेऊ नको. ज्या कंपनीत काम करायला त्या कंपनीचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याच्याकडे पाय की रे. इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढव मायच्या. तुला काय करायचंय. बाकी इप्स्टीन फाईलबद्दल मी फक्त एवढं सांगेल का इप्स्टीन फाईलच्या माध्यमातून चढवलाय आमच्यावर हल्ला. इप्स्टीन फाईलच्या माध्यमातून चढवलाय आमच्यावर हल्ला. आणि जे माया वाटत आड होईल त्याच्यातून समजणे वाला को इशारा कापी आहे आणि काही तो दुनिया वाला को तात्या बी बाकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.